लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी विजय संपादन केला आहे। आपल्या साहेब आहेत डॉक्टर खासदार अमोल कोल्हे। खासदार साहेब काय सांगाल, आपण या आठवड्याच्या लढतीमध्ये विजय संपादित केलाय? हा सगळा शिरूर लोकसभा मतदारसंघातली मायबाप जनता आणि महाविकास आघाडीच्या सगळ्याच घटक पक्षाच्या या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जी जीवापाड मेहनत घेतली त्याचं हे यश आहे। कसा हा सामना झाला? तो ऍक्च्युली तुम्ही स्वतःचा प्रचार करता करता राज्यातील इतर उमेदवारांचाही प्रचार केला, कशा जोरावरती हा विजय संपादित केलाय? नाही, हा मायबाप जनतेच्या वर जो विश्वास होता त्या विश्वासाच्या जोरावर आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी जी जीवापाड मेहनत केली त्या विश्वासाच्या जोरावर हा विजय संपादन झाला। खर तर भाजपने आपकी बार 400 बार असा नारा दिला होता, मात्र 400 बारची नारा देणारा भाजप 300च्या आतमध्ये थांबली आहे। म्हणजे या पद्धतीने जी जनतेमध्ये जी नाराजी होती हा एक खोटं परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न झाला होता आणि अजून अंतिम निकाल आणि अंतिम कॉम्बिनेशन काय समोर येतात हे बघणं इंटरेस्टिंग असेल। खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुमच्या विरोधात कडवं आव्हान उभं केलं होतं, तुम्हाला चॅलेंज केलं होतं, मात्र तुम्ही तर विजय संपादित केलाय। राज्यातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे इतर उमेदवार विजय होत आहेत। त्यामुळे खरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आहे ही महाराष्ट्रातल्या जनतेनं हा स्पष्ट कौल दिलेला आहे आणि त्यामुळे आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढत असताना इतका देदीप्यमान विजय हा इतक्या सगळ्या उमेदवारांना मिळाला। खरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हा जनतेने सिद्ध केलाय असं मत या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघातील विजयी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, रांजणगाव गणपती, पुणे।